मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक पाटोदा म्हणून गाव आहे, ज्या गावाला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. तर प्रसिद्धी मिळण्याचे एकमेव कारण म्हणजे त्या गावातले आदर्श सरपंच भास्करराव पेरे. तर मंडळी, भास्करराव पेरे यांना एक आदर्श सरपंच म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, त्यांनी आपल्या गावाची एक वेगळी ओळख बनवण्यासाठी या 5 मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले: शुद्ध पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण. मित्रांनो, पाटोदा या गावाला आदर्श गाव म्हणून राष्ट्रपतींद्वारे सन्मानित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर त्या गावाला 4-5 कोटी रुपयांचे पुरस्कार देऊन पण सन्मानित करण्यात आले आहे. मित्रांनो, पाटोदा या गावातील सरपंचांचं म्हणणं आहे की गावातील ग्रामस्थांनी पण साथ दिल्यामुळे हे सर्व शक्य झालं. त्यांचं म्हणणं आहे, प्रत्येक गावाला सुधारण्यासाठी फक्त या 5 मुद्द्यांवर अगोदर काम करावे लागेल. तर मंडळी, त्यांच्या गावामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी म्हणजेच बिस्लरी वॉटरची पण सुविधा केलेली आहे. तसेच त्या गावामध्ये ग्रामपंचायत कडून पीठ सुद्धा दळून दिलं जातं. या गावामध्ये प्रत्येक घरामधून 4,000 दरवर्षी एवढा कर हा ग्रामपंचायतीला दिला जातो. आमच्या गावात संडास बाथरूम नव्हतं. एमआयडीसीचं पाणी आणायला लांब जावं लागत होतं. लय परिस्थिती वेगळी होती, आजारी पडायचे. भास्कर दादा आला का तेव्हापासून आम्हाला बाथरूम मध्ये पाणी आहे. जलशुद्धीकरण केंद्र टाकलं आणि तिथे ATM बसवलं आणि ते पाणी 20 लिटर आपण दर दिवस एका घराला देतो. पाण्याची सोय झाली. आम्हाला कचऱ्याला गाडी आहे, आम्हाला बादल्या झाल्या, बादल्या भरून रोज टाकतो, आपल्या दारात येतं, रोज टाकीतो. जेवण आहे आम्हाला पोटभर. आम्हाला कप साड्या दिल्या, चपला दिल्या, बांगड्या भरल्या. मंदिर दादाला बांधून दिले. 24 तास मंदिरात बसतो, भजन कीर्तन ऐकतो. कमीत कमी 4,000 टॅक्स आपण एका घराकडून घेतो. त्यामध्ये त्यांना वर्षभर दळण फ्रीमध्ये मिळतं. काही सर्टिफिकेट लागत असतील तर तेही टॅक्स भरल्याशिवाय मिळत नाही. सोलर बसवलेले जागी जागी, गरम पाणी भेटलं, सगळी सोय झाली आम्हाला. आपल्याला सुविधा मिळत असेल तर आपल्याला काय अडचण आहे टॅक्स भरायला. महिलांना सॅनिटरी नॅपकिन आपण दर महिन्याला फ्रीमध्ये देतो. पहिले सॅनिटरी नॅपकिन वापरायचो, पण ते टाकण्यासाठी जागा वगैरे नव्हती. त्यासाठी अंगणवाडीमध्ये आपण ते डिस्पोजल मशीन बसवलेलं आहे. पूर्ण गावामध्ये 42 CCTV कॅमेरे आहे आणि त्याचा डिस्प्ले ग्रामपंचायत ऑफिसमध्ये दिसतो. 100% प्युअर ब्लॉक रस्तेच केलेले आहेत. 100% ड्रेनेज लाईन आहेत. गावामध्ये जवळपास 15 ते 20 ठिकाणी बेसिन्स आहे, हात धुण्यासाठी, थुकण्यासाठी. हे कोरोनात आता आला, पण हे भास्करदादांनी 4 ते 5 वर्षापूर्वी चालू केलेलं आहे. आपण दरवर्षी जून महिन्यामध्ये झाडं वाटप करतो. कुठलंही विकास काम असेल तर लोकांचा 100% सहभाग असतो. पाणी आणि लाईट असल्यामुळे गाव सुजलाम सुफलाम बनायला फार मोठं योगदान लाभला. 10% पण बागायत नव्हतं गावामध्ये, बागायत शेती. आज 100% बागायत आहे गावामध्ये. 3,000 एकर ऊस आमच्या इथे. पहिले लय त्रास होता, आता सुका नाही. पूर्ण महाराष्ट्रात आमच्या गावाचं नाव आहे. भास्कर पाटील सरांसारखे जर सरपंच प्रत्येक गावात असेल तर हे जे इथे स्वर्ग तयार झालं आहे, असं प्रत्येक गावात ते स्वर्ग तयार होईल. अशाच व्हिडिओसाठी आता